मित्रांनो, तुमच्या आयुष्यात असे लोक आहेत का जे नेहमी स्वतःला खूप मोठं समजतात, जे इतरांना कमी लेखतात आणि स्वतःला नेहमी सुपेरियर दाखवण्याचा प्रयत्न करतात. ऑफिस असो, फॅमिली असो किंवा फ्रेंड्स सर्कल, अशा प्रकारचे लोक तुम्हाला जवळजवळ सगळीकडे पाहायला मिळतात. ते तुमचं बोलणं मध्येच थांबवतात, तुमच्या विचारांना महत्त्व देत नाहीत, तुमच्या कामाची किंमत करत नाहीत आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ते स्वतःला नेहमीच बरोबर समजतात. तुम्ही काही सांगितलं तर ते ऐकून घेण्याऐवजी तुम्हाला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करतात आणि हळूहळू तुमच्या मनावर त्याचा परिणाम व्हायला लागतो. तुमचा कॉन्फिडन्स कमी होतो, तुम्ही स्वतःबद्दल डाऊट घ्यायला लागता आणि एक वेळ अशी येते की तुम्हालाच वाटायला लागतं, मी खरंच कमी आहे का? पण मित्रांनो, एक गोष्ट खूप क्लिअर समजून घ्या. प्रॉब्लेम तुमच्यात नाही, प्रॉब्लेम त्यांच्या ॲटिट्यूडमध्ये आहे. अशा लोकांना स्वतःला मोठं दाखवण्यासाठी इतरांना कमी दाखवावं लागतं. त्यांचा कॉन्फिडन्स खरा नसतो, तो फक्त इगो असतो. म्हणून जर तुम्ही अशा लोकांना भेटत असाल तर स्वतःला बदलण्याची गरज नाही, तर गरज आहे त्यांना हँडल करण्याची, स्मार्ट पद्धत शिकण्याची. कारण जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने रिॲक्ट केलात तर सिच्युएशन अजून वर्स्ट होऊ शकते. पण जर तुम्ही योग्य पद्धतीने हँडल केलं तर ते लोक हळूहळू शांत होतात आणि तुम्हाला रिस्पेक्ट द्यायला लागतात. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घमंडी, अहंकारी आणि दुसऱ्यांना कमी लेखणाऱ्या लोकांना कसं स्मार्ट आणि प्रॅक्टिकल पद्धतीने हँडल करायचं आणि असे 10 पॉवरफुल उपाय जे तुम्हाला तुमचा सेल्फ रिस्पेक्ट मेंटेन ठेवायला मदत करतील आणि समोरच्याला योग्य जागा दाखवतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज तुम्हाला अशा गोष्टी समजतील ज्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्ही कोणाच्याही समोर झुकणार नाही. नंबर 1, इग्नोर करण्याची कला शिका. मित्रांनो, अशा घमंडी आणि अहंकारी लोकांना सर्वात जास्त काय आवडतं माहित आहे? अटेन्शन. ते काहीतरी बोलतात किंवा तुम्हाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतात. फक्त एकच रिझन असतो, तुम्ही रिॲक्ट कराल. कारण तुम्ही रिॲक्ट केलात तर त्यांना वाटतं की त्यांनी कंट्रोल मिळवलं आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीला रिप्लाय देणं गरजेचं नसतं. काही गोष्टी इग्नोर करणं हीच स्मार्टनेस असते. तुम्ही सायलेंट राहिलात तर त्यांना हळूहळू समजतं, हा व्यक्ती माझ्या बोलण्याने अफेक्ट होत नाही. रियालिटी रिॲक्शन नाही इक्वल टू त्यांची पॉवर कमी. नंबर 2, काम राहा. अशा लोकांचा नेक्स्ट मूव्ह काय असतो? तुम्हाला प्रोवोक करणं. ते तुम्हाला इरिटेट करतील, अँग्री करायचा प्रयत्न करतील. पण इथेच गेम चेंज होतो. जर तुम्ही काम राहिलात तर तुम्ही इमोशनली स्ट्रॉंग आहात हे दिसतं. काम राहणं म्हणजे वीक असणं नाही, ते कंट्रोलमध्ये असणं आहे. रियालिटी कामनेस इक्वल टू कंट्रोल. नंबर 3, क्लिअर बाउंड्रीज ठेवा. काही वेळा इग्नोर करणं पुरेसं नसतं, तिथे तुम्हाला स्पष्ट बोलावं लागतं. हे मला चालणार नाही, माझ्याशी असं बोलू नका. हे बोलताना आवाज मोठा नको, पण टोन कॉन्फिडेंट हवा. जेव्हा तुम्ही बाउंड्रीज सेट करता तेव्हा समोरच्याला समजतं ही व्यक्ती इझी नाही. रियालिटी बाउंड्रीज इक्वल टू रिस्पेक्ट. नंबर 4, कॉन्फिडन्स दाखवा. तुम्ही काही बोलण्याआधीच तुमची बॉडी लँग्वेज बोलत असते. जर तुम्ही नर्वस दिसलात, डाऊन दिसलात तर अशा लोकांना अजून चान्स मिळतो. म्हणून स्ट्रेट उभं राहा, आय कॉन्टॅक्ट ठेवा, क्लिअर बोला. रियालिटी कॉन्फिडन्स पाहून ॲटिट्यूड कमी होतो.
नंबर 5, ओव्हर एक्सप्लेन करू नका. अनेक लोक एक चूक करतात. ते स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी खूप एक्सप्लेन करतात. पण जास्त एक्सप्लेनेशन दिलं तर तुमची व्हॅल्यू कमी दिसते. फक्त आवश्यक तेवढंच बोला. अननेसेसरी जस्टिफिकेशन देऊ नका. रियालिटी, लेस बोलणं इक्वल टू स्ट्रॉंग इम्प्रेशन. नंबर 6, सेल्फ रिस्पेक्ट मेंटेन करा. मित्रांनो, तुमची व्हॅल्यू तुम्ही ठरवता. जर तुम्ही स्वतःला कमी समजायला लागलात तर जग ही तसंच करेल. म्हणून कोणाच्याही समोर स्वतःची व्हॅल्यू कमी करू नका. तुमच्या फीलिंग्स इग्नोर करू नका. रियालिटी, सेल्फ रिस्पेक्ट इक्वल टू पॉवर. नंबर 7, स्मार्ट रिप्लाय द्या. सायलेन्स आणि इग्नोर इम्पॉर्टंट आहे, पण काही वेळा रिप्लाय देणं सुद्धा गरजेचं असतं. पण तो रिप्लाय अँग्री नसावा, इन्सल्टिंग नसावा, स्मार्ट आणि कॉन्फिडंट असावा. जेव्हा तुम्ही काम आणि स्मार्ट रिप्लाय देता तेव्हा समोरच्याला समजतं हा व्यक्ती वीक नाही. रियालिटी, स्मार्टनेस इज ग्रेटर दॅन अँगर. नंबर 8, डिस्टन्स ठेवा. काही लोक बदलत नाहीत कितीही प्रयत्न केला तरी. म्हणून अशा टॉक्झिक लोकांपासून डिस्टन्स ठेवणं हेच बेस्ट सोल्युशन असतं. अननेसेसरी इंटरॅक्शन कमी करा. स्वतःची पीस प्रोटेक्ट करा. रियालिटी, डिस्टन्स इक्वल टू पीस. नंबर 9, कंपॅरिझन करू नका. अशा लोकांमुळे आपण स्वतःची तुलना करायला लागतो. पण लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. तुमच्यात सुद्धा व्हॅल्यू आहे. स्वतःला कमी समजणं थांबवा. रियालिटी, यू आर इनफ. नंबर 10, ग्रोथवर फोकस करा. सगळ्यात पॉवरफुल उपाय, स्वतःवर काम करा. तुम्ही इम्प्रूव्ह झालात, सक्सेसफुल झालात तर त्यांना काही बोलायची गरजच पडत नाही. तुमची ग्रोथ, तुमचा सक्सेस हाच त्यांना दिलेला बेस्ट आन्सर असतो. रियालिटी, सक्सेस इक्वल टू बेस्ट आन्सर. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, अशा घमंडी आणि अहंकारी लोकांना बदलणं हे तुमच्या हातात नसतं. तुम्ही कितीही समजावलं, कितीही ऍडजस्ट केलं तरीही काही लोक बदलत नाहीत. पण एक गोष्ट मात्र पूर्णपणे तुमच्या कंट्रोलमध्ये आहे. तुम्ही त्यांच्यावर कसं रिॲक्ट करता आणि त्यांना किती इम्पॉर्टन्स देता. कारण जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट करता तेव्हा तुम्ही तुमची एनर्जी वेस्ट करता. पण जेव्हा तुम्ही शांत राहता, काम राहता, स्मार्ट पद्धतीने हँडल करता तेव्हा सिच्युएशन बदलायला लागते. मित्रांनो, शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही, ती तुमची मॅच्युरिटी आहे. ती तुमची ताकद आहे. तुमची व्हॅल्यू कोण ठरवतं माहित आहे? तुम्ही स्वतः. जर तुम्ही स्वतःला रिस्पेक्ट दिलात, तुमच्या फिलिंग्सला महत्त्व दिलात तर लोकही तुम्हाला तसंच ट्रीट करायला लागतात. म्हणून स्वतःची व्हॅल्यू ओळखा. तुमचा सेल्फ रिस्पेक्ट कधीही कॉम्प्रोमाइज करू नका. आणि लक्षात ठेवा, जगात सगळ्यांना खुश ठेवणं शक्य नाही, पण स्वतःला स्ट्रॉंग ठेवणं पूर्णपणे शक्य आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर एक छोटंसं काम नक्की करा. लाईक करा. तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप मोठी मोटिवेशन असते. सबस्क्राईब करा अशाच प्रॅक्टिकल आणि रिअल लाईफ रिलेटेड व्हिडिओसाठी. शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, कारण कदाचित ते सुद्धा अशाच लोकांना हँडल करत असतील. आणि हो, सुपर थँक्स सुरू आहे. तुमचा छोटासा सपोर्ट आम्हाला अजून अशाच पॉवरफुल व्हिडिओज बनवण्यासाठी इन्स्पायर करतो. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका प्रेरणादायी व्हिडिओमध्ये.